let's start. Now, what are the types of forces? First of all, we have seen definition of work done. Work done means applied force and the displacement in the direction of the force, that is called work done. That means W, work done, is equal to F into S, Fs. This is a formula for work done. After that, what are the types of forces, and because of that forces, if there is the displacement, then we can say that there is the work done because of that force. Now gravitational force, अशी वस्तू पकडली आणि अशी मी हा फोर्स काढून टाकला, मी सोडून दिली, तर इट मूव्स इन द डायरेक्शन ऑफ द टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स. पृथ्वीने त्याला ओढलं. दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बिटवीन चार्जेस. आता चार्जेस म्हटल्यानंतर जसं तुम्ही कंगवा करता तर बघा तिथे केस असे तडतडतात, किंवा हिवाळ्यामध्ये हातावर केस असे उभे होतात स्वेटर घातल्यानंतर, त्याच्यामध्ये अपोजिट चार्जेस तयार होतात. तर तिथे सुद्धा कोणता फोर्स असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. न्यूक्लिअर फोर्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस और फोर्स प्रेझेंट इन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन जे आतमध्ये असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो असतो न्यूक्लिअर फोर्स. नाउ बिकॉज ऑफ द फोर्स देअर इज अ डिस्प्लेसमेंट. नाउ लेट्स सी 3 एक्झाम्पल्स. आता हे जर मला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे मला समजावून सांगायचं असेल तर आता मी 3च एक्झाम्पल देते. If the displacement in the direction of the force, if there is no displacement, and if there is no displacement or displacement is perpendicular to the direction of the force and the displacement is in the opposite direction. म्हणजे 3 केस. First, I want to move these chairs. तुम्हाला ही चेअर दिसत आहे? थोडं वरचं टोक दिसत असेल तुम्हाला. These chairs are here. I want to move these chairs in this direction. That means towards me. That means I will apply here force like this. असा फोर्स लावला त्याला. मी त्याला स्वतःकडे असं ओढलं. मी इथे होत्या, त्यांना मला माझ्याकडे आणायचं होतं, मी अशा स्वतःकडे ओढल्या. दॅट मीन्स आय अप्लाय फोर्स अँड बिकॉज ऑफ द फोर्स आय अप्लाय इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शनने मी फोर्स लावला. Force is applied by me in this direction and displacement of those chairs are in this direction. याच डायरेक्शन ने डिस्प्लेसमेंट झालं. तर हे झालं. That means here direction of the force and direction of displacement is same. Second case, फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम होते. इथे पुन्हा ह्याच जर खुर्च्या मला त्या डायरेक्शननी न्यायच्या असेल, इकडच्या डायरेक्शननी न्यायचं असेल, तर मी फोर्स काय करेल? असा फोर्स लावेल. त्याच्यामुळे ह्या खुर्च्या कोणत्या डायरेक्शननी चालल्या? त्या डायरेक्शन. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे फोर्सही इकडेच, डिस्प्लेसमेंटही इकडेच. तर अशी ही झाली सेम डायरेक्शन. दोघांची डायरेक्शन कशी? सेम. आता समजा मला चालायचं असेल तर मी कसा फोर्स लावेल? पायानी. मी मागे एकदा ब्रिज कोर्समध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं की तुम्ही खुर्चीवर बसा आणि जमिनीवर फोर्स न लावता, पायाने फोर्स न लावता मला उठवून दाखवा, अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला घेतली होती. ज्यांनी व्हिडिओ पाहिले असेल त्यांच्या लक्षात असेल. आता बघा, समजा मला तुमच्यापर्यंत इथे यायचंही असेल तर मला पायाने आधी जमिनीवर फोर्स लावावा लागतो. तेव्हा माझी बॉडी अशी समोर जाते, वर उचलल्या जाते, माझा पाय असा वर उचलल्या जातो. फोर्स कोणत्या डायरेक्शननी लावून राहिली? मी जमिनीवर खाली, आणि माझी बॉडी कशी चालली? वर. बघा, मी आली अशी वर, म्हणजे माझा पाय असा वर आला. दॅट मीन्स हिअर डायरेक्शन ऑफ द फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. फोर्सची डायरेक्शन कशी आहे? खाली आहे. माझी बॉडी म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं आहे? माझं वर आहे. दॅट मीन्स हिअर डायरेक्शन इज अपोजिट. सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, दिस इज ब्लॅकबोर्ड. आय एम अप्लाइंग फोर्स हिअर. खूप फोर्स लावला मी, खूप फोर्स लावला. मला ही भिंत ढकलायची आहे, थोडीशी रूम मोठी करायची आहे. कितीही फोर्स लावला तरी ही भिंत माझ्याने ढकलल्या जाईल का? नाही. आय एम अप्लाइंग फोर्स देअर बट देअर इज नो डिस्प्लेसमेंट. म्हणजे तिथे काहीही डिस्प्लेसमेंट नसेल. तर आता हे तिसरं एक्झाम्पल. पहिलं कोणतं सांगितलं? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एफ अँड एस बोथ आर इन द सेम डायरेक्शन. दिस इज नंबर 1. हे थोडं बाजूला. नंबर 2, फोर्स. हे उदाहरण घेतलं होतं. फोर्स इज इन दिस डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट इन दिस डायरेक्शन. इथे काय आहे? सेम. इथे अपोजिट. थर्ड वन,
there is a force आहे but no displacement, त्या फोर्समुळे त्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्लेसमेंट नसेल किंवा त्या फोर्समुळे तिथे डिस्प्लेसमेंट नसेल तर ही काय झालं, तिसरं उदाहरण. हिअर द सच केस इन विच फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हॅव सेम डायरेक्शन that is called as positive work done. याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह वर्क डन. दिस इज अनदर एक्झाम्पल वेअर applied force and displacement of the body they both have opposite direction, विरुद्ध दिशेने आहे. एखादी गाडी टो करतो आपण, एखादी गाडी फेल पडली तर दुसऱ्या गाडीला आपण टो करतो, दोर बांधतो खालच्या साईडनी आणि तिला ओढतो. जेव्हा ही गाडी अशी ओढल्या जाते ते मागची गाडीचा डिस्प्लेसमेंट असं काय होतं, त्या फोर्सनी म्हणजे त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट राहतं. दिस इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क डन. And if there is a force but no displacement is there, or force and displacement they are perpendicular to each other, then that is the example of zero work done. That means what are the types of work done? 3 types of work done: positive work done, negative work done and zero work done. आता हा जो पोर्शन आहे समोरच्या पेजवर आहे तरी सुद्धा मी हा इथेच घेऊन घेतलेला आहे. 3 types of work done: positive work done, negative work done and zero work done. Positive work done, if force and applied force and direction of the displacement is same, then it is called as positive work done. If applied force and displacement because of the applied force is opposite, त्यांच्यामध्ये opposite असेल, असे दोघं एकमेका याच्यामध्ये चालले, then it is negative work done. And if the force and displacement, there is no displacement because of the applied force, or force and displacement they are perpendicular to each other, then there is zero displacement. Now let's derive formula. First of all,